महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक RTO AMVI घडविणाऱ्या या इग्नाइट अकॅडमीवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यस, निर्विवाद लक्षात ठेवायचं, आतापर्यंत सर्वाधिक RTO हे आपण प्रोड्यूस केलेले आहे. त्यामुळे RTO फॅक्टरीमध्ये या इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा आपला मुख्य उद्देश आहे सिलेबस डिकोडिंग, बरोबर, आणि स्ट्रॅटेजी. म्हणजे विषय हा आहे की AMVI चा कट ऑफ लक्षात घेता तुम्ही जर बाकीच्यांसारखी स्ट्रॅटेजी जर अवलंबली तर त्याला खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे 90 दिवसामध्ये आपल्याला कसा कार्यक्रम गुंडाळायचा, 60 दिवसामध्ये कसं काय सिलेबस पूर्ण करायचा, हा आपल्या समोरचा सर्वात मोठा हा यक्ष प्रश्न आहे. आणि तो आपण या लेक्चरच्या सहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, वेलकम, सर्वांचं पुन्हा स्वागत. व्यवस्थितपणे लेक्चरला बघायला काय करा, सुरुवात करा. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी सगळ्यात पहिल्यांदा जो सिलेबस आहे तो तुम्ही बघून घ्या. आपला सिलेबस एकूण 8 पॉइंट आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, हे 8 पॉइंट आहे. आणि या 8 पॉइंट वर जे मार्काचं वेटेज आहे ते वेटेज या प्रकारचं आहे. इतिहास 10 मार्क, भूगोल 10 मार्क, अर्थव्यवस्था 15 मार्क, चालू घडामोडी 15, पॉलिटी 15, विज्ञान 15, अंकगणित आणि बुद्धिमत्ता 10-10. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मार्कांचं वेटेज पण लक्षात आलं आणि सेम पॅटर्न राहणार. हा पॅटर्न बदलत नाही बरं का. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जे तुम्ही 2020 मध्ये परीक्षा दिली होती त्याचा सिलेबस वेगळा होता. हा, जर कोणी दिली असेल तुमच्यापैकी त्याचा सिलेबस वेगळा होता. आणि आता जे 2026 मध्ये तुम्ही परीक्षेला चालले त्याचा सिलेबस हा वेगळा आहे बरं का. आणि त्या सिलेबस मध्ये आपल्या इथे ग्रुप बी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ज्या प्रकारे पूर्व परीक्षा होते तोच सिलेबस हा लक्षात ठेवायचं. हा तुम्हाला कशाला असणार आहे, हा आपल्या RTO AMVI ला असणार आहे 2026 ला. त्यामुळे तुमचे PYQ म्हणजे हे कंबाईनचे PYQ मात्र तेवढा कट ऑफ हा याचा लागतो तेवढा तुमचा RTO चा लागणार नाही, काळजी नसावी. म्हणजे मागच्या वेळेस तुमचा कट ऑफ हा 30 किती लागला होता, 6 लागला होता. त्याच्यामध्ये थोडाफार इकडे तिकडे म्हणजे आपण टार्गेट थोडं जास्त ठेवायला काही हरकत नाही. पण एक आहे, याच्या एवढा कट ऑफ लागणार नाही हे मात्र निश्चित आहे, तुम्ही काळजी नसावी. तर त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे काय, हा जो पॅटर्न मी तुम्हाला दिला हा पॅटर्न म्हणजे तोच पॅटर्न आहे. कारण याच मुलासोबत तुमची पूर्व परीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये बदलणार नाही. जर कोणाचा डाऊट असेल की सर मार्क कमी जास्त होईल का, नाही, कमी जास्त नाही होणार. आणि यामध्ये स्टेप नंबर 1 काय करा, यातले असे विषय पकडा की ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे का थोडंफार तुम्ही रीडिंग केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही आवड आहे तुमची का थोडंफार तुम्ही काय केलं आहे, वाचन केलेले आहे, असं यामधला कुठला तरी सब्जेक्ट निवडा आणि तिथून विषयाला सुरुवात करा. म्हणजे काय होईल, जे आपल्या हातचं आहे ते आपलं पहिल्यांदा आपण व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करून घेऊ आणि त्यानंतर मग जे टफ विषय तुम्हाला वाटते त्याच्याकडे आपण जाऊ. त्यामुळे स्टेप नंबर 1 सिलेबस बघून घेतला. स्टेप नंबर 2 ओके, मार्काचं वेटेज बघून घेतलं. स्टेप नंबर 3 परीक्षेचा पॅटर्न हा कोणता आहे, जुना पॅटर्न नाही आहे, तो नवीन पॅटर्न असणार आहे. त्यामुळे PYQ कोणते बघायचे ते पण आपण बघितलं. आणि स्टेप नंबर 4 कट ऑफ बद्दल आपण थोडंफार बोललो की व्यवस्थित याच्यापैकी मुख्य टॉपिक जरी तुम्ही करून टाकले तरी तुमचा कट ऑफ पार होऊन जातो, काळजी नसावी. कळलं? चला पुढे बघा. आता त्यानंतर आणि हे एक सिरीज आहे लक्षात ठेवायचं आपली, म्हणजे फॉर्म फिलअप करण्यापासनं, म्हणजे स्वतः धनंजय कचाले सर जे आपले या बॅचला लीड करतात, आपल्या संस्थेचे प्रमुख आहे, 2 वेळा RTO पास आहे बरं का, 2 वेळा. आणि स्वतः त्यांनी, मी सुरुवातीला काय म्हटलं होतं, निर्विवादपणे महाराष्ट्रातली सर्वाधिक RTO AMVI घडवणारी संस्था. का बरं? कारण 2 वेळा स्वतः सर पास आहे. तर फॉर्म भरण्यापासनं तर पोस्ट पर्यंत, पोस्टचा अर्थ होतो ओके, हे आपले अभिषेक त्याला काय म्हणतात की सर आहे, हे जे राज्यातून पहिले होते AMVI मध्ये RTO मध्ये, तर हे आपले विद्यार्थी आहे बरं का. यांना आपण बुलेट पण दिलेली आहे आणि ती बुलेट तुम्हाला पण मिळणार आहे जर तुम्ही राज्यातून पहिले आले तर. या सगळ्यांची इथे व्हिडिओ लिस्ट आहे, बरोबर. हे आपली आरंभ बॅच सुरू झालेली आहे, त्यामध्ये काय मिळणार ह्या बॅच बद्दल मी तुम्हाला नंतर बोलतो, काळजी नसावी. त्यानंतर सगळंच्या सगळं हे पूर्ण एक वेळा सेम चॅनलवर आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज घेतलेली आहे आणि उद्देश एकच आहे
ही परीक्षा थोडी सोपी व्हावी आणि तुम्हाला समजावी. कारण समजलं ना तर उमजते आणि उमजलं ना आवड निर्माण होते. आवड निर्माण झाली की सवड निघते आणि सवड निर्माण झाली की मग रिझल्ट मात्र हा 100% येत असतो बरं का, या तऱ्हेनं. आता स्टेप नंबर 4 झाल्या. स्टेप नंबर 5 आठवतील 4 स्टेप कुठल्या आहेत तर? नसेल आठवत तर लेक्चर थोडं मागे घ्या आणि बघून घ्या. त्या प्रकारे प्रत्येक टॉपिकचं हे मार्किंग करा. ती म्हणाल ही वेळखाऊ प्रक्रिया आहे ना, तर काळजी नसावी. तर तुमच्या प्रत्येक लेक्चरने म्हणजे काल जे मॅरेथॉन सिरीज झाली किंवा आपल्या तुमच्या आरंभ बॅचचं हे जे आरंभ बॅच आहे बरोबर नाही का, या बॅचचं जे पहिलं लेक्चर असणार आहे ते या सिलेबस डिकोडिंगवर असणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला जे सिलेबस आहे ना, हे आयतं करून दिलेलं आहे, एकदम आयतं करून. म्हणजे उदाहरणार्थ हे इकॉनॉमिक्स आहे. मी इकॉनॉमिक्स शिकवत असल्यामुळे या बॅचला त्यामध्ये कोणत्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे, उदाहरणार्थ बजेटवर भर द्यायला पाहिजे, बँकिंगवर द्यायला पाहिजे, कृषीवर द्यायला पाहिजे आहे नाही का, ह्या तऱ्हेनं गरिबी बेरोजगार द्यायला पाहिजे, अशा टॉपिकची निवड करा. ओके, स्टेप नंबर किती 5 या टॉपिकची निवड करा आणि या टॉपिकची निवड केल्यानंतर पहिल्यांदा त्याला मजबूत करा की ज्याच्यावर प्रश्न वारंवार येतात त्याला काय करा, एकदम ओके करा. आणि मग प्रश्न पडतो की सर ओके बुक घेऊ की नोट्स वापरू हो सर, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि आय अगेन रिपीट, मी हे लेक्चर RTO AMVI पोरांसाठी घेतलेलं आहे बरं का. त्यामुळे कंबाईन वाल्यांनी या स्ट्रॅटेजीचा वापर करू नये, RTO वाल्यांनी त्याचा वापर करावा, हे त्यांच्यासाठी दिलेलं औषध आहे. तर बुक आणि नोट्स मध्ये AMVI वाल्यांनी पुस्तकाचा वापर हा करायचा नाहीये, रेफरन्स बुकचा वापर करायचा नाहीये. कारण तुमचा कट ऑफ हा कंबाईन पेक्षा कमी लागतो, पण टार्गेट आपला हाय असणारच आहे. तर तुम्ही नोट्सचा वापर करा, कारण नोट्स काय असते माहितीये का, या क्रक्स असतात. एवढं जरी केलं आणि तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचे असल्यामुळे तुम्हाला हे सोपी जाते आणि हे तुम्हाला उपलब्ध जो आपला वेळ आहे 90 दिवस तो लक्षात घेता नोट्स या सुटेबल आहे. आणि मला सांगायला कुठेही संकोच वाटत नाही, तेवढ्या आपल्या या नोट्स आहे कशाच्या, या आपल्या आरंभ बॅचच्या, या आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमामध्ये या नोट्स उपलब्ध आहे. एवढ्या जरी केल्या तरी मोर दॅन सफिशियंट. म्हणजे उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ व्हिडिओ व्यवस्थितपणे बघायचे, वाटल्या स्पीडमध्ये बघा व्हिडिओ. नंबर 2 या नोट्स वापरायच्या. क्लासमध्ये काही एक्स्ट्रा नोट्स या तुम्हाला दिल्या जाईल सोबत. ओके, PYQ हे बघा, हे PYQ घेऊन टाका. हे एवढे हे हात येत हे बॅचमध्ये PDF उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला, किंवा हार्ड कॉपी पण तुम्हाला बॅचमध्ये माहीत पडेल तुमची बॅच कशा प्रकारची आहे तर. आणि हे या तऱ्हेनं PYQ 100% मला सांगा रिझल्ट येणार म्हणजे येणार तुमचा. 100% काय येणार, रिझल्ट येणार म्हणजे येणार. या लेवलनं जर तुम्ही काम केलं, व्हिडिओ बॅचचा, नोट्स, PYQ सोबत एक्स्ट्रा नोट्स आणि काय रिझल्ट, जास्त जात नाही. फक्त डायरेक्शन जर चुकली ना, अजूनही गेम पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. अरे बाबांनो 90 दिवस म्हणजे मोर दॅन सफिशियंट आहे रे. मी सकाळीच तुमची आरंभ 3.0 ही जे बॅच आहे ही शिकून आलो. त्या पोरांना मी ते सांगितलं, मी म्हटलं बाबा 90 दिवस परीक्षा आहे, तू पहिल्यांदा 60 दिवसाचं प्लॅनिंग कर. किती दिवसाचं, 60 दिवसाचं प्लॅनिंग कर. आणि या 60 दिवसामध्ये जर तू 5 तास अभ्यास करत असशील ना, तर चोरून करून काही तुरून रात्री 1-2 तास काढ. रात्री 1-2 तास काढणं म्हणजे 5 तासाचा अर्धा वेळ काढणं ना. म्हणजेच काय झाला, 5 तासानुसार जर 60 दिवस असेल, हेच जर अजून तू 3 तास वाढवून टाकले रात्रीचे, तर हेच 60 ओके अधिक 30 बरोबर 90 दिवस होऊन जाते. अजून तुझ्याकडे 30 दिवस बाकी आहे. तुला आठवते ना, हे 30 दिवस कुठून आणले मी, रात्री एक्स्ट्रा अभ्यास करून. 90 दिवस एक्झाम बाकी आहे, 60 दिवसाचं नियोजन करा. रोज 5 तास वाचा, त्यामध्ये 3 तास अजून एक्स्ट्रा वाचा बरोबर, म्हणजे 30 दिवस एक्स्ट्रा मिळाले, बस झालं. आणि रोज काय करा, गणित, बुद्धिमत्ता आणि करंट हे रोज करा आणि बाकी 3-3 विषय सोबत करा. आरामात तुमचा 60 दिवसामध्ये सिलेबस पूर्ण होईल आणि शेवटल्या 30 दिवसामध्ये आपण धुवाधार काय देऊ, आपण टेस्ट देऊ. आता परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे असं म्हणतात, म्हणजे अजून ते आता चालू आहे मुलांचं त्याला, म्हणजे परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे असं आम्हाला वाटते. पण त्यामध्ये ऑनलाईन जरी होत असेल तरी पेपर पॅटर्न हा मात्र आयोगाचाच असणार आहे. जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना, तेच असणार आहे. त्यामध्ये यत्किंचितही बदल होणार नाहीये. मोड ऑफ एक्झामिनेशन मध्ये बदल होऊ शकतो ऑनलाईन ऑफलाईन,
ओके, पण ऑफलाईन व्हायला पाहिजे म्हणजे थोडं व्यवस्थितपणे होते. आणि ही आपली आरंभ 3.0 नावाची ही बॅच आहे. मी वारंवार म्हणतो, तुम्हाला वाटत असेल मी जाहिरात करत आहो, वाटलं तरी काही हरकत नाही, पण माझा मोलाचा सल्ला असेल, हे बॅच म्हणजे घोडा आहे, याच्यावर बस आणि अतिवेगानं निघून जा. किती दिवस तू पैदल पैदल चालत राहशील? एवढी वेळ कमी आहे, 90 दिवस आहे. या बॅचमध्ये सगळी नॉन टेकची आपली ही टॉप, त्याला काय म्हणतात की एज्युकेटर्स यामध्ये असणार आहे. ऑलरेडी बॅच ही सुरू झालेली आहे. रेकॉर्डेड लेक्चर तुला उपलब्ध आहे, काळजी करू नको. कळलं का? लाईव्ह पण होते, रेकॉर्डेड पण होते. ठीक आहे. आणि हे पहिल्या 500 पोरांना हा कोड वापर, हा डिस्काउंट पण अवेलेबल आहे. ओके, पटकन कोड वापर म्हणजे काय होईल, डिस्काउंट पण सुद्धा बॅचमध्ये उपलब्ध होऊन जाईल. तर एकंदरीत ह्या पद्धतीनं जर समजा हा सिलेबस, ओके, हे त्याचं मार्कांचं वेटेज, त्यानंतर त्यानंतर ओके, हे सिरीज बघून घ्या बरोबर, याच्यामध्ये दिलेलं आहे. सोबत उपघटकाचं हे सुद्धा आम्हीच दिलेलं आहे, त्यामुळे ते पण काळजी नसावी. त्यानंतर स्टँडर्ड नोट्स सोबत काय कर माहितीये का, व्हिडिओ म्हणजे एखादी बॅच सोबत ठेव. चान्स एकच वेळा मिळतो बरं का, 6 वर्षानंतर मिळालाय, ती संधी वाया घालू नका. आता नाही तर कधीच नाही. अरे पुढच्याच आरटीओची जागा येईल की नाही येईल याची गॅरंटी थोडी आहे रे बाबा. म्हणून व्हिडिओ, नोट्स, PYQ आणि रिझल्ट ह्या स्ट्रॅटेजीवर आपला कार्यक्रम हा असला पाहिजे. काही जर तुम्हाला अडचण आली बरोबर, तर तुम्ही काय करा, अकॅडमी सोबत हा जो नंबर आहे आपला, या नंबरवर काय करा, संपर्क साधा. ते तुमचं काउन्सिलिंग करतील. काही तुम्हाला अडचण आली तर सगळ्या क्युरीज तुम्हाला सॉल्व्ह करून देतील. त्या विषय कळला. उद्देश एकच होता की जास्त पसरट जाऊ नका, जास्त डीपमध्ये जाऊ नका. जेवढं परीक्षेला आवश्यक आहे तेवढंच करा. तेवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, तेवढी ओके आहे. आणि जेवढ्या काही व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे आपल्या RTO AMVIच्या, त्या करा. तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये काय होईल, फायदा होईल. प्रवाहासोबत पोहा. कळलं का? प्रवाहासोबत बसा, ऑटोमॅटिक तुम्ही पोहून हे बाहेर निघून जाल. थँक्यू सो मच.